आज आपण गुळपापडी बनवूया। तर सर्वात पहिला आपण गॅसवर एक कढई मांडली, त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे। आधी आपण अर्धी वाटी एवढं तूप टाकले। एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतले। ते गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। तूप आपण नंतर थोडं थोडं टाकणार आहोत। आधी आपण भाजायसाठी टाकले, तर थोडं थोडं करून टाकायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित आपलं पीठ भाजून घ्यायचं। आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, लो टू मीडियम गॅसवर एकदम व्यवस्थित पीठ आपलं हे भाजलं गेलं पाहिजे। आता थंडीच्या दिवसामध्ये ना गुळपापडी एकदम छान पौष्टिक अशी असते थंडीच्या दिवसात ना। लो टू मीडियम गॅसवर, आणि तूप एकदा टाकायचं नाही, सगळं थोडं थोडं टाकायचं, म्हणजे आपल्याला आपण अंदाज येईल की किती लागतंय तूप ते। बघू शकता, 2-3 मिनिटं झालेत आणि थोडं थोडं करून आपण तूप टाकले। अजून याला थोडंसं आपल्याला छान भाजून घ्यायचं। बघा व्यवस्थित अजून पण नाही भाजलेलं हे मिश्रण। आणि याला बघा पूर्ण मी हे 200 ग्रामची घीची डब्बी घेतली होती ना, यातलं बघा थोडंसं 1-2 चम्मच एवढंच राहिले, बाकी सगळं तूप आपलं हे वापरलेले। पण इथे सुकं खोबरं हे किसून घेतले, हे थोडंसंच आहे, ते पण टाकायचं आहे। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, तर नाही टाकलं स्किप केलं तरी चालेल। त्यानंतर आपण अर्धी वाटी एवढा गूळ टाकायचा। याच्यामध्ये काळा गूळ घेतला आहे मी, तर अर्धी वाटी एवढा आपल्याला टाकायचा। तुम्ही तुमच्या आवडीने गोड कमी जास्त करू शकता। आता ते फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। नंतर आपण इकडे बघा 2 चमचे एवढी खसखस घेतली, ती पण टाकायची। खसखस मी आधी भाजून ठेवली होती। 4 ते 5 मिनिटं झालेत बघा, आपलं पीठ तुपामध्ये व्यवस्थित भाजून झाले मस्तपैकी असं। आता इकडे आपण बघा वेलची पूड घेतलेली आहे, 1 चमच्याच्या हिशोबाने आहे, तर पूर्ण टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे काय करायचं आपल्याला, हे मिक्स झालं की एक ताट घेतलं आपण, याला तूप लावायची अजिबात गरज नाही, कारण आपण जी आपली गुळपापडी आहे ना पूर्ण तुपातच भाजली, त्यामुळं याला फक्त ताटामध्ये काढून घ्यायचं पूर्ण मिश्रण। आणि अशा पद्धतीने दाबायचं, म्हणजे काय होईल एकदम व्यवस्थित अशी बसले जाईल आणि एकसारखी अशी आपल्याला दाबून व्यवस्थित सेट करून घ्यायची। ही गरम गरमच सेट करायची, नंतर थंड झाल्यानंतर लगेच होत नाही, त्याला गरम असतानाच आपल्याला ज्या वड्या पाडून घ्यायच्यात। आपण असे सेट करून घेतले बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या वड्या करू शकता। तर मी अशा पद्धतीने बघा गरम याच्यात होतात, नंतर ते थंड झाले की लगेच सेट होतं। तर अशा पद्धतीने झटपट आपल्याला चौकोनी, आता तुम्ही काजू कतरीच्या शेपमध्ये तुमच्या आवडीचा कुठलाही शेप देऊ शकता याला। मी अशा चौकोनीच कट करून घेणार आहे आणि असे आपण कट करून घेतले। आता याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं, खूप गरम आहे। तर थंड झाले बघा, तर पूर्णपणे आपले ह्या गुळपापडी थंड झाली, तर काढून दाखवते। मस्त असे एकदम सॉफ्ट झाले, तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली गुळपापडी आहे आणि एकदम मस्त थंडीच्या दिवसामध्ये जरूर बनवून खा। तर तुम्हाला दाखवते, हात लावला कीच तुटते बघा, एवढी सॉफ्ट झाली आपली ही गुळपापडी, बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला ही माझी गुळपापडीची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा। धन्यवाद।